पर्यंत देत आहेत की दोनही सामन्यांमध्ये 49 धावा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने उभारल्या. 50-50 धावांचं टार्गेट होतं आणि या 50 धावांचं टार्गेट चेस करताना सलामीच्या जोडीनं म्हणजे 10 विकेट्स राखून दोनही संघानं मात्र या ठिकाणी आपला विजय संपादन केला. पहिला विजय संपादन केला रॉयल बी संघानं, ज्यानं 10 विकेट्सनं हा सामना जिंकला, ज्यामध्ये परेश कडके प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरला. नाबाद 25 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि दुसऱ्या सामन्यामध्ये आपल्या फॉर्मशी झगडत असणारा हॅपी सिंग मात्र जुन्या लयमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्या बॅटमधून आलेल्या 10 चेंडूमध्ये 40 धावा या सर्वोत्तम ठरल्या, ज्यामध्ये एक चौकार आणि तब्बल 6 षटकार त्याने या इनिंगमध्ये साकारले आणि तमाम क्रीडा रसिकांची मात्र त्यांनी मन जिंकली. आणि याच फॉर्मची गरज होती आणि तो फॉर्म मात्र आपल्याला हॅपी सिंगचा पुन्हा एकदा पाहायला मिळाला. तुर्तास जाऊयात सामन्याकडे. गणेश वत्र सज्ज होत आहेत आपल्या स्पेलमधील पहिलं आणि या सामन्यातील पहिलं षटक घेऊन. स्ट्रायकिंग एंडला द मॅन इन फॉर्म अर्थातच रोशन आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात. पहिला चेंडू जोरकास प्रहार करण्याचा प्रयत्न, शरीराच्या दिशेनं हा चेंडू फेकला गेला होता. बॉडी लाईन अटॅक हा फेवरेट झोन आहे या खेळाडूचा. खरं तर या क्षेत्रामध्ये सर्वाधिक फटकेबाजी ही रोशनच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते, परंतु पहिल्या चेंडूवरती थोडासा सावध पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा मानस क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, परंतु झेल आवाक्याच्या बाहेर. आणि या दरम्यान संधी मात्र मिळाली. पहिली धाव ही धावफलकावरती अंकित केली जाते. क्रिकेटचा फॉर्मॅट कोणताही असो, पहिली धाव तुमची धावफलकावरती अंकित होणं हे गरजेचं आहे. रोशनचा जर आपण विचार केला तर या फॉर्मॅट मधला मी म्हणेन सर्वाधिक यशस्वी फलंदाज आपल्या संघातील आणि खूप मोठी जबाबदारी आहे. महत्वाच्या सामन्यांमध्ये अगदी 4 षटकांमध्ये 86 धावांचं टार्गेट देखील चेस करत असताना रोशनची खेळी सर्वाधिक महत्वाची ठरली. आणि आज इथे टार्गेट तुम्हाला सेट करायचं आहे. टार्गेट सेट करत असताना एक पर्टिक्युलर फिगर तुम्हाला माइंडमध्ये सेट करावी लागते आणि त्यानुसार खेळ हा तुम्हाला मैदानावर साकारावा लागतो. यावेळेला मात्र प्रॉपर टायमिंग नाहीये. अनिकेत कव्हर रिझन मध्ये जरूर होतो शॉर्ट कव्हरला, परंतु जोपर्यंत अनिकेत चेंडूपर्यंत पोहोचणार, पण मागील 2 चेंडूवरती 2 संधी निर्माण झाल्या होत्या आणि दोनही संधी या ठिकाणी गमावल्या गेल्यात. एक यष्ट्यांच्या पाठीमागे यष्टी रक्षकाच्या मागे उभा असणाऱ्या क्षेत्ररक्षकाच्या थोडासा दूर हा झेल पडला, तर यावेळेला अनिकेत चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. दोनही खेळाडू एका जीवनदानासह मैदानाच्या आतमध्ये. संघाची एकूण धावसंख्या धावफलकावर 3 धावा. रोशन यावेळेला मात्र प्रणयसाठीचा हा चेंडू होता. खूप चांगल्या पद्धतीने फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक जरूर त्या ठिकाणी, मात्र चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जातोय की काय असं काहीच चित्र आपल्याला पाहायला मिळालं, परंतु अगदी शेवटच्या क्षणाला चेंडू सीमा रेषेच्या आतमध्ये अडला आणि त्यानंतर मात्र ओव्हरथ्रो च्या स्वरूपात आणखीन एक अतिरिक्त धाव धावफलकावरती पाहायला मिळाले. हळूहळू धावफलकावरती धावा उभारण्याचा मानस या दोनही खेळाडूंचा. पहिल्या षटकामध्ये जास्त धोका पत्करायचा नाहीये, विकेट्सला महत्व द्यायचंय. प्रयत्न जरूर या ठिकाणी सुरू आहेत, परंतु प्रयत्नांना यश मात्र अद्याप आलेलं पाहायला मिळत नाहीये. आणखीन एक सिंगल धावफलकावरती अंकित केली जाईल. गणेशचं खरं तर कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये गणेश खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजीचा भेदक मारा करतोय. कोणत्याही प्रकारे हात खुले करण्याची संधी नाहीये. विकेट टू विकेट गोलंदाजी करणं हे नेहमीच तुम्हाला फायदेकारक ठरतं. खरा चेंडू जर का मिस झाला फलंदाजाकडून तर विकेट मिळण्याचे चान्सेस जास्त असतात. अगदी चेंडू पॅडवरती जरी आदळला तरी लेग बिफोरच्या माध्यमातून संधी मिळू शकते किंवा संधी निर्माण केली जाऊ शकते. याही वेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. कव्हर च्या दिशेनं हा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न. षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्त्या धावा धावफलकावरती बिनबाद 7 धावा. एकूण धावा धावफलकावरती आल्या 7. थोडीशी संत सुरुवात, सावध सुरुवात. रोशन आज
आपल्या लयमध्ये पाहायला मिळत नाहीये. परंतु अशा प्रकारचे हे खेळाडू जे असतात हे थोडासा वेळ ज्यावेळेला विकेटवरती स्पेंड करतात त्यावेळेला मात्र आक्रमक होण्यापासून या खेळाडूंना कोणीही रोखू शकत नाहीये. आणि रोशनला मात्र एका बाजूने अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. प्रणयचा जर आपण विचार केला तर प्रणयकडे थोडीशी अनुभवाची कमी आहे, गुणवत्ता नो डाऊट या खेळाडूमध्ये देखील आहे. परंतु जितकं जास्त स्ट्राईक रोशन करेल संघासाठी जमेची बाजू असेल. यावेळेला मात्र शफल क्रॉस द लाईन चेंडू खेळण्याचा मानस होता. वैयक्तिक स्पेलमधील पहिला आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. गोलंदाज आहे विलास. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण या तीनही डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला चमकदार कामगिरी करावी लागेल. आणि खास करून ज्यावेळेला तुमच्या संघाकडून मोठ्या अपेक्षा असतात. पहिल्या स्पर्धेमध्ये अजिंक्यपद पटकावता आलं नव्हतं, द्वितीय क्रमांकावरती समाधान मानावं लागलं होतं. त्यानंतर दुसऱ्या स्पर्धेमध्ये यावेळेला पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा आलाय. आदित्यप्रिया लॉजिस्टिक्स संघाचा जर आपण विचार केला तर पहिली स्पर्धा आपण जी पाहिली या स्पर्धेमध्ये उपविजेतेपद पटकावलं. दुसऱ्या स्पर्धेमध्ये थोडासा निराशा जरूर पाहायला मिळाला. आणि ही आपली घरची स्पर्धा आहे. हॅलो किड्स प्री स्कूल चषक 2024 ही स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेमध्ये आपला संघ अव्वल दर्जाचा राहावा याकरताचे प्रयत्न मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. विलास अचूक भेदक मारासाठी ओळखला जाणारा गोलंदाज व आघाडीच्या दोनही गोलंदाजांना काय केलंय तर विकेट टू विकेट गोलंदाजीचा मारा केलाय. कोणत्याही प्रकारे हात खुले करण्याची संधी नाहीये. इथून तुम्हाला इनोव्हेटिव्ह फटके थोडासा पावलांचा वापर करावा लागेल. इथे मात्र जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटीचा लीडिंग एज पंचांचं बोट आकाशाकडे. विकेट नंबर 1 मैदानातून बाहेर जाताना प्रणय बॅक टू द पॅव्हिलियन. पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. हॅलो किड्स प्री स्कूल कळंबोली प्रोप्रायटर सन्माननीय दीपक शेठ चव्हाण यांची बळीची टाळी. तर या ठिकाणी नेट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला गोविंद पाहायला मिळतात. खरं तर मागील स्पर्धेमध्ये खूप चांगली चमकदार कामगिरी राहिली होती. चौकार षटकार देखील त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले होते. यावेळेला फ्रंट फूट थोडासा स्किट झाला. परंतु गोलंदाजीवरचं नियंत्रण पहा ही खासियत आहे आदित्यप्रिया लॉजिस्टिक्स संघाचा. ज्या वेळेला आपण विचार करतो अगदी व्यावसायिक दर्जाचा ज्या प्रकारे संघ बनवताना तुम्ही प्रत्येक खेळाडूला त्याच्या गुणवत्तेच्या आधारावरती संघामध्ये स्थान देता, अगदी त्याच प्रकारे हा जो इंटर कॉलनीचा संघ यामधील खेळाडूंची निवड देखील त्यांच्या गुणवत्तेच्या बळावरती केली जाते. आणि ती गुणवत्ता इथे मात्र पाहायला मिळते. यावेळेला आल्या आल्या मोठे फटके खेळणं, रोशन सारखा खेळाडू ज्यावेळेला तुमच्या समवेत असेल त्यावेळेला आक्रमण करण्याऐवजी स्ट्राईक रोटेट करणं हे देखील तितकंच महत्वाचं असतं. फॉर्मॅट कोणताही असो, ज्यावेळेला स्ट्राईक रोटेट होते गोलंदाजाचा माइंडसेट थोडासा वेगळा सेट होतं. प्रत्येक गोलंदाजाची एक रणनीती असते प्रत्येक फलंदाजासाठी. रोशनचा जर आपण विचार केला तर त्याच्या स्ट्रॉंग झोन मध्ये आतापर्यंत गोलंदाजी झाली. बॉडी लाईन अटॅक आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. चेंज ऑफ पेस अप्रतिम. शेवटचे 3ही चेंडू मात्र कमालीचे राहिले आहेत. 3 निर्धाव चेंडू षटकाचे होते. संघाचा 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. या षटकामध्ये आला धावा फक्त आणि फक्त 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 9 धावा धाव फलकावर.
मला दर्शवलं जातं की हा खेळाडू किती जबरदस्त फॉर्म मध्ये, या फॉर्मॅट मधला सर्वाधिक यशस्वी फलंदाज रोशन. 2 बॅक टू बॅक सिक्सेस. यावेळेला मात्र कमालीचा टायमिंग आहे, जबरदस्त कलात्मकता, नजाकत, ताकद सर्व काही या फटक्यामध्ये. बॅक टू बॅक तिसरा षटकार. तर या ठिकाणी 3 बॅक टू बॅक सिक्सेस पाहायला मिळाले. रोशनच्या बॅट मधून परंतु अनिकेत देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न करत असताना मैदानाच्या आतमध्ये, परंतु रोशन पा क्लास या खेळाडूचा. वारंवार तुम्ही त्याच्या स्ट्रॉंग झोन मध्ये गोलंदाजी करू शकत नाही आणि हे रोशननं देखील दर्शवलंय. तिसरा जो षटकार आला होता मी म्हणजे शॉट ऑफ द टुर्नामेंट, त्याच्या बॅट मधून आपल्याला फटका पाहायला मिळाला. इथे मात्र लाईन मिस केली गेली आहे. अनिकेत कमबॅक करण्याची धमक माझ्या गोलंदाजीमध्ये हे दर्शवत असताना डॉट बॉल आणि त्यानंतर मात्र आली आहे महत्वाची विकेट. रोशन बॅक टू द पॅव्हिलियन. या कामगिरीसाठी रोशन ओळखला जातो, ती कामगिरी मात्र त्याने संघासाठी केली आहे. एकूण धावा धावफलकावरती 28-2 आघाडीचे फलंदाज या ठिकाणी गमावले गेलेत, ज्यामध्ये रोशनच्या बॅटमधून तब्बल 20 धावा आपण पाहिल्या, ज्यामध्ये 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले. प्रणय याही सामन्यामध्ये फारशी चमकदार कामगिरी करू शकला नाहीये एक युवा खेळाडू. आणि त्यानंतर मात्र इनेट नंबर 4 आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. सचिन खरं तर कर्णधाराच्या भूमिकेमध्ये आज संघाचं प्रतिनिधित्व सचिन करतायत आणि एक कॅप्टन्स नॉक मात्र त्यांना खेळावं लागेल. ओव्हर नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाचं षटक या ठिकाणी सुरू आहे. अनिकेतचं खूप चांगलं कमबॅक गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालं. यावेळेला शॉर्टपुल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक अमन चेटू जज करतायत. इथे चूक होणार नाहीये, प्रॉपर टायमिंगचा अभाव आणि झेल केला जातोय कंप्लीट. बॅक टू बॅक दुसरी विकेट. तर नवीन फलंदाज अनिकेत बघत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. विकेट नंबर 5 सचिन थोडासा मानसिक दडपणाखाली पाहायला मिळाला. रोशन सारखी महत्वाची विकेट गमावल्यानंतर सचिन कडून अपेक्षा नेहमीच केल्या जातात, परंतु आल्या पावली मात्र त्याला माघारी परतावं लागलं. इथे अनिकेत संघाच्या डावाला सावरण्याचं काम करतो. शेवटच्या चेंडूवरती सिंगलनं मात्र त्यानं स्ट्राईक आपल्याकडे रिटेन केली आहे. 3 षटकांचा वजनी खेळ संपला. 29 धावफलकावरती आल्यात आणि इथून मात्र शेवटच्या षटकात कितपत धावा धावफलकावरती उभारल्या जाणार. पहिल्या सामन्यामध्ये 49 धावा प्रथम फलंदाजी करत असताना परेश 11 संघानं उभारल्या. त्यानंतर तो सामना शेवटच्या चेंडूपर्यंत आला.
अगदी त्याच प्रकारे दुसऱ्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर सहज विजय संपादन करत असताना या स्पर्धेतील आपलं आव्हान मात्र कायम ठेवलं, ज्यामध्ये हॅपी सिंगची 40 धावांची नाबाद खेळी ही सर्वाधिक आकर्षणाचं केंद्र ठरली. आणि या तिसऱ्या सामन्याचा आपण शेवटच्या षटकाचा खेळ पाहतोय, पूर्वार्धाचा खेळ. विनंती असेल इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. यावेळेला मात्र पहिल्या चेंडूवरती घडाघाती प्रहार, का स्ट्राईक मी माझ्याकडे रिटेन केली याचं प्रत्युत्तर मात्र दिलंय. पहिल्या चेंडूवरती षटकारानं केलंय स्वागत. 6 धावा. तर या ठिकाणी विनंती असेल रणजित कट्टे पाटील डीजे किंग्स 11 आणि त्याचबरोबर शिवगर्जना स्पोर्ट्स क्लब कळंबोली या दोन्ही टीम्सच्या कडादारांना विनंती आहे, या षटकानंतर इनिंग ब्रेक आणि इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस केला जाईल, त्यामुळे दोन्ही संघनायकांनी सज्ज राहायचं. यावेळेला थोडासा गोलंदाजीमध्ये लाईन आणि लेंथमध्ये बदलाव केला. आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॅटीचा लीडिंग एज आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी विकेट मिळवली आहे. विकेट नंबर 3 मैदानाच्या बाहेर. ठिकाणी आणखीन एक विकेट गमावली गेली. अनिकेत, असं वाटलं होतं की शेवटच्या षटकामध्ये अनिकेत आक्रमक होऊन आपल्या संघाला एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत घेऊन जाईल, परंतु प्रतीक ठाकूर प्रचंड अनुभव आहे, प्रचंड गुणवत्ता आहे, संघाचा संघनायक देखील आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवर विकेट आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र सिंगल. इथे गोविंदा ऑन अ स्ट्राईक. आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर मात्र अनइव्हन बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल. एव्हरी डॉट बॉल पुट्स प्रेशर ऑन द बॅट्समन. शेवटच्या षटकामध्ये खास करून डॉट बॉल येणं. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न जरूर केला जाऊ शकतो, परंतु इथे मात्र प्रतीक कमालीचा कमबॅक आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर असं वाटलं की या षटकाला मोठा बनवण्याचा प्रयत्न होईल, परंतु विपरीत परिस्थितीमधून मार्ग काढणं हे प्रतीक ठाकूर सारख्या संघनायकाला ठाऊक आहे आणि त्यानं मात्र ती कमाल या मैदानावरती केले. 5 चेंडू निर्धाव फेकलेत. याचा बाय षटक देखील समाप्त होत आहे. तर पहिल्या 4 षटकांचा पूर्वार्धाचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त. एकूण धावा धावफलकावरती आल्या आहेत 37. विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे 38 धावांचं.
जे खरं तर चाहूल लागली आहे. आषाढी एकादशी नंतर जर आपण पाहिलं तर भारतीय सणांची सुरुवात होते आणि यातीलच एक सर्वाधिक मोठा सण महोत्सव म्हणूया आपण याला दहीहंडी अर्थातच दही काला मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लोकप्रिय. अगदी विदेशातून देखील गोविंदा पथकं भारतामध्ये येतात आणि खास करून मुंबईमध्ये उंचच उंच चित्तथरारक अशा मानवी मनोऱ्यांची रचना केली जाते. चला विनंती असेल रणजित कट्टेपाटील डीजे किंग्स 11 आणि शिवगर्जना दोनही टीम्सच्या कर्णधारांना हा लास्ट ऑफिशियल कॉल असेल. यानंतर कॉल दिला जाणार नाही आणि जर का सामन्याला उशीर झाला तर मात्र षटकांची संख्या देखील कमी केली जाऊ शकते. रणजित कट्टेपाटील डीजे किंग्स 11 आणि शिवगर्जना स्पोर्ट्स कळंबोली. इनिंग ब्रेक आहे आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं अपेक्षित आहे. तर शिवगर्जना संघाचं संगणक आपण उपलब्ध व्हायचंय. रणजित कट्टे पाटील डीजे किंग्स 11 संघाचं संगणक इथे उपलब्ध आहे. तर चला पंचांना विनंती आहे सामना सुरू करायचे. विजयासाठी लक्ष 38 धावांचं 37 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या. खरं तर अपेक्षेप्रमाणे धावसंख्या धावफलकावरती उभारता आली नाहीये परंतु उभारल्या गेलेल्या धावा डिफेंड करण्यासाठी मात्र तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा ही मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. याचंच नाव तर क्रिकेट आहे. गोलंदाज तुषारच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. एक आणखीन एक प्रतिभावान गोलंदाज काळभैरव संघाचा रोशनचा जो फॉर्म आहे ना त्या खेळाडूची खेळी ही संघासाठी सर्वाधिक महत्वाची असते. जसा रोशन बाद झाला तिथून मात्र हा संघ पुन्हा एकदा आपल्याला बॅकफूट वरती पाहायला मिळाला. त्यामुळे रोशनचं सातत्यानं मैदानावरती राहणं ही संघासाठी जमेची बाजू असू शकते. त्यामुळे आपल्या विकेट्सचं महत्व ओळखणं गरजेचं आहे. मागच्या टुर्नामेंटमध्ये आपल्या संघासाठी गोविंद गोरेची कामगिरी कमालीची राहिली परंतु या इनिंग मध्ये जर पाहिलं तर त्यानं फेस केलेले 7ही चेंडू 6ही चेंडू निर्धाव खेळले. 7 चेंडू आणि ही क्रिकेटची विचित्रता आहे. त्यामुळे क्रिकेटमध्ये तुम्ही आत्मविश्वासानं खेळ करणं हे तितकंच महत्वाचं असतं. ॲज पर सिच्युएशन रिक्वायर्ड. तर खेळाच्या उत्तरार्धाला होते सुरुवात. प्रतीक ठाकूर और स्ट्राइक. ट्रेमेंडस ठाकूर लक्ष 38 धावांचा एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू कॅप्टन संघाचा संगणक मात्र मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर फलंदाजाच्या भूमिकेत. याही खेळाडूकडची गुणवत्ता आपण सातत्यानं पाहिली आहे. कळंबोली प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वामध्ये या खेळाडूने तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकली आणि तेव्हापासून आजपर्यंत मात्र तमाम क्रीडा रसिकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा खेळाडू अर्थातच प्रतीक ठाकूर. शेवटचं षटक कमालीचं राहिलं. पहिल्या चेंडूवरती षटकार येऊन सुद्धा त्या षटकामध्ये मात्र उर्वरित 5 चेंडू निर्धाव फेकत अवघी 1 धाव खर्च करत या खेळाडूने मात्र आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. तर पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. श्री गणेश झालाय धावसंख्येचा.
तर स्ट्रायकिंग एंडला मात्र येण्याची संधी मिळते शशी जाधवला. आणखीन एक मॅच विनर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 22 धावा असताना ज्या प्रकारचं टेम्परमेंट या खेळाडूने दाखवलं ना, तिथून या खेळाडूची गुणवत्ता तमाम क्रीडा रसिकांनी ओळखली. अशा अनेक इनिंग्स त्यानं आपल्या क्रिकेटिंग करिअरमध्ये खेळल्यात. मग ते ग्रामीण क्रिकेट असो, टेनिस क्रिकेट असो, व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट असो किंवा इंटर कॉलनीचं क्रिकेट असो, या खेळाडूंना वारंवार आपली गुणवत्ता ही नेहमीच या मैदानावरती सिद्ध केली आहे. पहिली स्पर्धा, पहिला सामना, 6 चेंडू 22 धावांचं लक्ष्य आणि ज्या प्रकारे टेम्परमेंट या खेळाडूंना दाखवत असताना त्या 22 धावांचा यशस्वी पाठलाग केला. कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. आणि अशा खेळाडूला एखादा निर्धाव चेंडू फेकणं म्हणजे फार मोठी कामगिरी नाहीये. त्यासाठी तुम्हाला कामगिरीमध्ये सातत्य राखावं लागेल. यावेळेला अकोट टप्प्याचा चेंडू होता, ऑन साईडला चेंडू विरकावला. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येईल तोपर्यंत मात्र एका धावेची संधी या ठिकाणी मिळते. एका धावेनं विजयाचं लक्ष्य गाठायचा उद्देश पहिल्या षटकामध्ये ओळखलंय की तुषार एक चांगल्या शैलीचा गोलंदाज आहे, एका चांगल्या गुणवत्तेचा गोलंदाज आहे. जोपर्यंत संधी मिळत नाही तोपर्यंत हात खुले करायचे नाहीये. 3 चेंडूंचा खेळ संपलाय, 2 धावा धावफलकावर आल्यात. अजूनही येणारे 21 चेंडू आणि 36 धावांची गरज. यावेळेस जोरकस प्रहार केलाय, परंतु संधी देखील निर्माण केली आहे. थोडासा क्षेत्ररक्षक स्किट झालेत आणि त्याचा फायदा मात्र मिळतोय. तो प्रत्येकला सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातं. एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित करणं. या 2 धावांच्या बरोबरीने संघाची एकूण धावसंख्या 4 धावा. तर पहिल्या षटकाचे होते समाप्त. एकूण धावा धावफलकावरती आल्यात बिनबाद 5. तर येणारे 18 चेंडू आणि 33 धावांची गरज. नुकत्याच झालेल्या नाणेफेकीमध्ये शिवगर्जना संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आणखीन एक बिग बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एकीकडे युवा खेळाडूंचा वर्णा असलेला रणजित कट्टेपाटील डीजे किंग्स 11 संघ आणि अगदी त्याच वेळेला त्यांच्या विरोधामध्ये मात्र आणखीन एक युवा खेळाडूंचा वर्णा असलेला शिवगर्जना हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये एकमेकांसमोर 2 हात करताना पाहायला मिळेल. तुर्तास गोविंदाच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. मोठा फटका खेळाचा मानस जरूर होता. पंचांकडे अचाळभूत नजरेनं पाहिलं गेलं आणि पंचाने देखील दुजोरा दिलाय की होय हा चेंडू किंचितसा बाहेर आहे, अवांतर आहे. गोलंदाजाला दंडित केला जातं आणि या एका धावेने संघाची धावसंख्या मात्र 6 धावा धावफलकावर. इट्स 6 रन्स ऑन द बोर्ड. खरं तर लक्ष फार मोठं नाहीये, त्यामुळे दोनही खेळाडू पूर्ण वेळ देत आहेत. पूर्ण वेळ
या ठिकाणी फलंदाजी करण्याचा आणि पहिल्या 2 सामन्यांमध्ये जे आपण पाहिलं यावेळेला मात्र हलकासा ओव्हरपिच चेंडू जणू निमंत्रण होतं फलंदाजासाठी आणि हे निमंत्रण मात्र स्वीकारलंय. चेंडूला भिरकावून दिलाय लॉंगॉनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आमचे हे डीजे देखील थोडंसं लय मध्ये पाहायला मिळालं आणि विकेट येस कारण तो चेंडू आउट ऑफ द पार्क नव्हे मी जाधववाडीमध्ये तो चेंडू पोहोचवला होता आणि इतक्या लवकर तो चेंडू परत आला. अर्थातच पंचाने दुसरा चेंडू दिला आणि लगेचच प्रतीकची विकेट देखील या ठिकाणी गमावली गेली. नवीन फलंदाज अमित युनाइट नंबर 3 अमितला प्रमोट केलं गेलंय. खरं तर तुमच्याकडे फलंदाजीचे जे विकल्प आहेत ना त्या विकल्पांचा वापर करणं गरजेचं आहे. इथे अमितला प्रमोट केलं गेलंय. सामना जर का तुम्हाला कमबॅक करायचा असेल तर मात्र सामन्यामध्ये अप्रतिम कामगिरी करावी लागेल. सुरुवातीला धावा उभारण्याचं लक्ष होतं. इथे मात्र कुठेतरी फलंदाजी ढेपाळली काळभैरव संघाची. रोशन बाद झाल्यानंतर मात्र जणू उतरती कळा लागली संघाला. संघाच्या धावसंख्येला अजूनही 13 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. यावेळेला चांगला चेंडू होता. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. थोडासा चेंज ऑफ पेस देखील आलं. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये होईल का आणि दुसरी धाव देखील लीलाया या ठिकाणी पूर्ण केली जाते. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती येत आहेत. 1 गडी बाद 22 उर्वरित 12 चेंडू आणि 16 धावांची गरज.
तर 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. 11च्या सरासरीनं 22 धावा धावफलकावरती आल्यात. या दरम्यान आमच्या समवेत या ठिकाणी जुळले जात आहेत. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी ज्यांचं नेहमीच महत्वाचं आणि बोलाचं योगदान असतं ते तानाजी भाऊ यांचं या ठिकाणी शुभागमन झालं, तर त्यांचं देखील आपण मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूयात. आणि साहेबांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. खरं तर संपूर्ण व्यवस्थापन ज्यांच्या माध्यमातून पाहिलं जातं आणि आदरणीय दीपक शेठ चव्हाण साहेबांचे सर्वाधिक निकटवर्तीय सर्वाधिक विश्वासू व्यक्तिमत्व म्हणून तानाजी भाऊंकडे जरूर पाहिलं जातं आणि त्यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन झालंय. आणखीन एक विकेट्स इथे गमावली जाते. आदित्यप्रिया संघाची प्रतीक बाद झाला आणि त्यानंतर त्या पाठोपाठ मात्र आणखीन एक सलामीचा फलंदाज अर्थातच फलंदाज बाद होतोय तो शशी जाधव. तर 2 विकेट्स या ठिकाणी गमावल्या गेल्यात. विजयासाठी अजूनही 16 धावांची गरज आहे आणि रोशन मी म्हणेन शेवटचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करत असताना एका युवा गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. विनायक पहिल्या चेंडूवरती मात्र मोठी सफलता मिळवून दिली आपल्या संघाला. नवीन फलंदाज न्यू बॅटर इन ॲट नंबर 5 आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. यावेळेला लोअर फुल टॉस आणि कन्वर्ट केलाय 6 धावांसाठी षटकार. रणजित संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती, सामना सुरू आहे मित्रांनो, थोडंसं बाहेरून आपण जायचं आहे कारण सामना अद्याप संपलेला नाहीये. 2 बॅक टू बॅक सिक्सेस फलंदाजच्या बॅट मधून आलेत. इथून सामना फिनिश करणारा षटकार फलंदाजच्या बॅट मधून येणार काढी होय. यावेळेला मात्र आउटसाइड ऑफ स्टंपचा चेंडू बिरकावून दिला डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या नजदीक. पंचांचा 4 धावांचा इशारा येतो म्हणजे अजूनही 2 धाव. यस, या ठिकाणी 6 चेंडू 4 धावांची गरज होती आणि हा सामना मात्र जिंकलाय तो आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघाने. तर विजेत्या संघाचं हार्दिक 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 अभिनंदन आणि पराभूत संघाने मात्र आपण देऊयात त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊयात